तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? ज्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं कचकाटून स्वागत आहे। तर मित्रांनो, अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसतं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, ओके? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे ना की त्यानं तुम्हाला सुद्धा खूप म्हणजे असं वाईट वाटेल। इतकं म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात असं घडलेलं आहे आणि आपल्या इथं जवळचा व्यक्ती आहे आणि त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घटना घडली। खरंच म्हणजे असं खूप वाईट झाले, वाईट वाटते, पण तुमच्यासोबत कोणासोबत असं घडू नये म्हणून आपण ती चर्चा करणार आहे थोडीशी, की जेणेकरून प्रत्येक व्यक्ती हा सावध झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक गोष्टीवर विचार केला पाहिजे की खरं ह्या गोष्टी म्हणजे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। या गोष्टीसाठी आपण थोडंसं चर्चा करणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मग कमेंट करा आणि ज्यांना कोणाला गरज आहे त्या व्हिडिओची त्यांना नक्की शेअर करा, ओके? तर मित्रांनो, काय झालं माहिती का, आज एक मित्र आहे बरं का माझा, त्याचं काय झालं, त्याने एका मुलीवर प्रेम करत होता आणि ते मला वाटतं 2-3-4 वर्ष झालं त्यांनी सोबत म्हणजे राहते, हिंडते, फिरते, एन्जॉय करतात मस्तपैकी। घरच्यांना माहीत नाही, पण ते त्यांच्या घरच्यांना माहीत नाही दोघांच्या पण। ह्यांनी काय विचार केले, ज्यावेळेस लग्न करायचं त्यावेळेस सांगू असं ह्यांचा दोघांचा विचार होता। त्यामुळं हिनं पण सांगितलं नाही घरी आणि तिनं पण सांगितलं नाही घरी। पण तो मुलगा तिला एवढी म्हणजे मदत केला ना, तिला प्रत्येक गोष्टीत म्हणजे तिची खूप साथ दिली त्यानं, कारण तिच्या घरची एवढी परिस्थिती म्हणजे एवढी चांगली नव्हती परिस्थिती आणि त्या मुलाच्या घरची चांगली होती। मग त्यावेळेस त्यानं तिला एवढी साथ दिली, शिक्षणाला तिच्या मदत केली, तिला प्रत्येक गोष्टीत म्हणजे तिला एक असं पत्नी असल्यासारखं तिला जपायचा, प्रत्येक गोष्टीत तिला म्हणजे कुठे सोडायचं नाही, बाहेर एकटीला जाऊ द्यायचं नाही, तिची काळजी करायची, तिला कुठं जायचं असेल तर स्वतः घेऊन जायचं, तिला आणायचं तिथनं, अशा प्रत्येक गोष्टींना तिची काळजी करायचा बरं का। एवढं सगळं म्हणजे तिच्यासाठी अक्षरशः कोण, मला वाटतं एखाद्या नवरासुद्धा एवढा करणार नाही माहिती का, त्याच्यासाठी तिने एवढं केलं त्यानं। पण त्याला शेवटी फळ इतकं वाईट भेटलं ना त्याचं। त्या मुलीनं काय केलं माहिती का, जसं आता भांडणं कुणाच्या सोबत होत नाहीत सांगा, आणि नवरा बायकोत भांडणं व्हायला लागले तिथं घरात राहून एका आणि त्यांच्या दोघात पण असंच काहीतरी भांडणं झाली असतील आणि हो का, आता सोबत राहणारा व्यक्ती म्हणल्यावर कशावरनं भांडणं होतेच, कुरकुर होतेच, काय ना काय होतं, त्यात एवढं काय मनावर घ्यायचं ना। मग भांडणं झाली दोघांची, भांडणं झाल्यावर बोलले नाहीत, 1-2-4 दिवस 4 दिवस बोलले नाहीत, असं काहीतरी झालं त्यांच्यात। पण भांडणं झाल्यानंतर 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, हा फोन करायचा तिला, म्हणजे भांडणं झाले तरी पण फोन करत होता हा। मग फोन करत होता तर तिनं रिसिव्ह केला नाही फोन, एकदा पण फोन रिसिव्ह केला नाही। पण त्याला एक आश्चर्याची गोष्ट अशी कळली ना, काय विचारायला नको, त्याच्या पायाखाली जमीन सरकली अक्षरशः। त्याला असं कळलं की ती दुसऱ्यासोबत पळून गेली। विचार करा मित्रांनो, किती त्याला वाईट वाटलं असेल, किती वाईट वाटलं असेल, किती वाईट वाटलं असेल, विचार करा। आणि ज्यावेळेस लग्नाची वेळ आली, घरात सांगायची वेळ आली, त्यावेळेस जर मुलगी असं वागली तर कसं करणार आहे? खरंच एखाद्या मुलीवर विश्वास ठेवायचं म्हटलं ना तर सोन्यावर आपण एखाद्या वेळेस विश्वास ठेवू शकतो की सोनं खरं आहे का खोटं आहे हे बघण्यात विश्वास ठेवू शकतो, पण एक मुली अशा भयानक असतात ना की काय विचारायला नको, इतका भयानक असतात। तर मित्रांनो, अशा लग्न करायच्या टायमाला म्हणजे आता त्यांचं 3-4 वर्ष म्हणजे त्यांनी लग्न करायचं, आता वेळ झाली होती त्यांची लग्न करायची, आणि त्या टायमाला ती मुलगी असा धोका देऊन गेली त्याला, दुसऱ्यासोबत पळून गेली अक्षरशः। ह्याच्यासोबतच लग्न केली असती तर अजून घरच्यांना काही वाटलं पण नसतं, पण हा मुलगा तिच्यासाठी एवढं तरपडतोय, तिच्यासाठी एवढं करतोय, प्रत्येक गोष्ट तिला कुठल्या गोष्टीची कमी करत नाही, आणि असल्या एवढ्या चांगल्या मुलाला सोडून ती दुसऱ्यासोबत पळून गेली। तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की मुलगी सौंदर्यानं रूपानं नसली तरी चालेल, पण स्वभावानं चांगली असली पाहिजे। तुम्ही बघताना काय करता माहिती का, फक्त सुंदर मुलगी, देखणी मुलगी पाहिजे असते तुम्हाला, पण स्वभावात कोणीही बघत नाही कुणाचंच। अशा मुलींसाठी ना मला एकच म्हणायचं आहे, काय करायची मित्रा, ती सौंदर्याने नटलेली असेल, ती शरीरानं वाटलेली,
दुनिया म्हणते होती ती परी, पण मी म्हणते बुधवार पेठेतली वेश्या हिच्यापेक्षा बरी. बरोबर आहे ना? खरंच असा राग येतो ना, ज्याला खरं प्रेम मिळतं ना त्याला खरंच जाणीव नसते त्या प्रेमाची, खरंच जाणीव नसते. आणि ज्याला खोटं प्रेम असते ना तो त्याच्यावर तुटून पडतो अक्षरशः. खरंच एवढं वाईट वाटलं ना, म्हणजे त्याचं ऐकून सगळं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. तर मित्रांनो, तुमच्यासोबतही कुणासोबत असं होऊ नये म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी शेअर केलं आहे. तुम्हाला तुमच्यात पण असं कोणाचं घडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सतर्क राहा आणि सावध राहा, कारण आजकालची दुनिया एवढी बिघडले, एवढी हे झाली ना की काय विचारायला नको. त्यामुळे मित्रांनो, तुमच्यात कोणात घडलं असेल, असं काय किस्सा घडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणाला तर गरज असेल तो व्हिडिओ शेअर करा, कारण एखाद्याला तुम्ही शब्दात नाही सांगू शकत की काय नॅचरल म्हणजे काय चाललंय, काय आहे, तर त्याला तुम्ही अशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न तरी करू शकता कमीत कमी. तर मित्रांनो, तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्कीच व्हिडिओ शेअर करा. तुमच्या दिसण्यात, तुमच्या संबंधात कोणी असं असेल की त्यांचं रिलेशनशिप चालू आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ते बरोबर नाही आहे, ते असं चाललंय, हे चुकीचं आहे, तर त्या व्यक्तीला नक्कीच व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्याला पण कळू द्या, की थोडं जाणीव होऊ द्या की हे त्याला आतून तरी काहीतरी जाणीव होईल ना, काहीतरी जाणवेल ना, तुमचं जरी नाही ऐकत असेल तरी पण. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर ओके, भेटू आपण नंतर लवकरच.